गाइस वेलकम टू माय चॅनल अगेन. सो तुम्ही काल जरा छोटाच व्हिडिओ बघितला असेल डे 6चा. सो तो इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रॉब्लेम होता इकडे. त्यामुळे मी जास्त व्हिडिओ म्हणजे बनवला नाही. सो त्यामुळे तुम्हाला छोटाच व्हिडिओ बघायला भेटला असेल. आणि खूप सारी कामं पण असतात. आता मम्मी नाही आहे घरी, सो ते पण करावे लागतात. सो त्या नादामध्ये माझ्या लक्षात पण नसतं की व्हिडिओ काढायचे आहे आणि अभ्यास पण करायचा असतो. सो त्यामुळे मग जास्त व्हिडिओ काढता नाही आला आहे. आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हाच टॉपिक मी कंटिन्यू केला आहे. कारण की एका टॉपिकला मोस्टली 3 to 4 डेज लागतातच. रिव्हिजन असू दे किंवा नॉर्मल जरी तुम्ही घ्याल, नॉर्मल असेल तर जास्त वेळ लागेल, पण रिव्हिजनमध्ये 3 to 4 डेज तरी लागतातच. परत एकदा ह्याची रिव्हिजन होणार आहे गाईज. हे एकदा नाही आहे, परत एकदा ह्या सगळ्या टॉपिक्सची परत एकदा रिव्हिजन होणार आहे. मॅरेथॉन रिव्हिजन होणार आहे. तर ते पण मी टाकेल व्हिडिओज तेव्हाचे पण. आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये आत्तापर्यंत तेच सांगितलं आहे जे मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं की इंडिव्हिज्युअलचं वेगळं आणि कंपनीजचं वेगळा पोर्टफोलिओ असतो. सो खूप डिफरन्स आहे, खूप वास्ट टॉपिक आहे आणि पर्सनल फायनान्सबद्दल खूप ह्याच्यामध्ये शिकायला भेटतं. आता इन्फ्लुएन्सर्स आहेत जे फायनान्सच्या रिगार्डिंग व्हिडिओज बनवतात किंवा त्यांना नॉलेज आहे त्याबद्दल. सो त्याच्याबद्दल अजून डीपमध्ये सांगितलं आहे की आपण फक्त जे रील्सवर येत आहेत आपल्याला फायनान्सच्या रिलेटेड त्यांच्यावर लक्ष न देता आपला स्वतःचा पण एक रिसर्च करायला हवा पर्सनल फायनान्सच्या रिगार्डिंग. त्याबद्दल पण खूप वास्ट सांगितलेलं आहे. आणि कंपनीज कशा होल्ड करतात सगळे आपले जे डिपॉझिट्स म्हणा, इन्व्हेस्टमेंट्स म्हणा, आपला पोर्टफोलिओ कसा ते स्ट्रॉंग करतात. खूप वेज आहेत की कोणते वेज आहेत ते सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मी आज पण कामं केलेली आहेत, जेवण पण बनवलेलं आहे. आज सकाळी डब्बा पण वगैरे मग पप्पांना डब्बा आणि जेवण, घरातलं जेवण, कामं सगळं आवरून झालं आहे. जस्ट आज व्हिडिओ नाही बनवला आहे मी. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा माझा फेवरेट टॉपिक आहे कारण की त्याच्यामध्ये पर्सनल फायनान्स याच्याशी रिलेटेड खूप सारे ट्रिक्स, टिप्स, काळजी कोणती कोणती घेतली पाहिजे, काय काय घेतली पाहिजे जेव्हा आपण फायनान्सच्या रिलेटेड आपला स्वतःचा गोल डिसाईड करत असू, तर तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा माझा खूप फेवरेट टॉपिक आहे. आणि फर्स्ट तर CFA चूज करण्याचं कारण पण हेच आहे गाईज की पर्सनल फायनान्सच्या रिलेटेड आपल्याला कसं शिकता येईल. कारण की फायनान्समध्ये खूप इंटरेस्ट होता मला. सो त्यामुळे मी CFA चूज पण केलं आहे. आणि CFA जस्ट म्हणजे त्याच्या फुल स्पेशलायझेशन आहे ते CFA. सो त्यामुळे मी चूज केलं आहे. आणि या फक्त पर्सनल फायनान्स नाही तर बाकी इक्विटी, डेरिव्हेटिव्ज हे सगळं आपल्याला कळतं ह्याच्यामध्ये. सो त्यामुळे हा कोर्स मी चूज केला आहे. 12th मेला माझी एक्झाम आहे. सो आता 7 डेज चालू आहे. म्हणजे हे माझे रिव्हिजन डेज आहेत. आधी मी अभ्यास केलेला आहे, हे जस्ट मी रिव्हिजन डेज जे आहेत ते मी रेकॉर्ड करते आहे आत्ता. कारण की आधी मी जो अभ्यास केला तो मी रेकॉर्ड नाही केला. माझ्या लक्षात आत्ता आलं की आपण आता सुरू करूया यूट्यूब जर्नी. सो त्यामुळे मी आत्ता टाकते आहे. रिव्हिजन व्हिडिओज आता पूर्ण फुल्ली 12th मेपर्यंत येतच राहणार. 12th मेपर्यंत नाही करणार मी, 10th किंवा 5th मेपर्यंतच करेल. कारण की एक्झामच्या आधी जास्त हेडेक नाही घ्यायचं आहे. आणि 12th मेला माझी एक्झाम आहे आणि बघू तेव्हा काय होतं आहे. होपफुली व्हायलाच पाहिजे आपण CFA लेवल 1 तरी झालंच पाहिजे. कारण की एवढी मेहनत घेतली आहे, एवढा पैसा गेलेला आहे याच्यामध्ये. सो CFA लेवल 1 क्लिअर झालंच पाहिजे, हाच एक एम आहे. CFAच्या पूर्ण जर्नीवर आणि माझ्या पूर्ण आत्तापर्यंतच्या ग्रॅज्युएशन होईस तोपर्यंतच्या जर्नीपर्यंत मी परत एक नवीन व्हिडिओ परत एकदा बनवेलच पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये. सो स्टे ट्यून त्या व्हिडिओसाठी. आणि यूट्यूब जर्नी तर चालूच आहे. तुमचा सपोर्ट असेल तर अजूनच चांगलं आहे, मोटिवेशन भेटत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आजसाठी एवढंच होतं. गुड नाईट, बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.